रात्री 11:15 आरोपीला पोलीस स्टेशन बाहेर काढण्यात आलं होतं। त्यानंतर आरोपीला मध्यरात्री वांद्रे रेल्वे स्थानकात आणण्यात आलं आणि आरोपीला सैफच्या घरी आणून देखील चौकशी केली जाते। सध्या सैफच्या घरी सीन रिक्रिएट करून देखील चौकशी केली जाते अशी माहिती समोर येते। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, कशा प्रकारे ही चौकशी सुरू आहे? प्रणिता, खरं तर ही प्रत्येक प्रकरणाची एक प्रोसेस असते, कारण आरोपी हा पोलीस कोठडीमध्ये आल्यानंतर तो नेमकं ज्यावेळी गुन्हा घडला त्यावेळेला त्यानं काय काय केलेलं होतं आणि तो कुठे कुठे तो वावरला होता, ही सगळी प्रोसेस जी आहे ती समजून घेतली जाते। आणि त्यासाठीच आरोपीला आता पहिल्यांदा रेल्वे स्टेशनला नेण्यात आला आणि तिथून सैफ अली खानच्या घरामध्ये नेण्यात आलेला आहे। आणि इथे त्या घरामध्ये नेमकं तो कसा घुसलेला होता, कुठून त्यानं प्रवेश मिळवला, त्यानंतर सैफ अली खानच्या घरामध्ये बेडरूम पर्यंत जहांगीरच्या तो कसा पोहोचला, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या तपासामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करतायत। खरं तर याला सीन रिक्रिएशन म्हणू शकतो किंवा तपासातल्या सगळ्या बाबी समजून घेण्याची प्रोसेस म्हणू शकतो। आणि त्याच पद्धतीनं पोलिसांचं एक पथक त्या आरोपीला त्याचा वावर असलेल्या प्रत्येक ठिकाणी आता घेऊन जात आहे। सैफ अली खानच्या घरामध्ये रिक्रिएशन करण्याचा जो काही प्रयत्न आहे, सीन रिक्रिएशन करण्याचा, तो सध्या पोलिसांचा आहे की आरोपी नेमका सैफ अली खानच्या घरामध्ये कसा घुसलेला होता, इमारतीमध्ये त्यानं कसा प्रवेश मिळाला आणि अगदी 12व्या मजल्यापर्यंत कशा पद्धतीनं वरपर्यंत एंट्री मिळवली। त्याचबरोबर मुलगा सैफ अली खानचा जो मुलगा आहे जहांगीर, त्याच्या बेडरूम पर्यंत आरोपी कसा शिरला हे त्याच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून केला जातो आहे। याला सीन रिक्रिएशन असं म्हटलं जातं। आरोपी स्वतः पोलिसांच्या सोबत आहे, जिथे गुन्हा घडला त्या गुन्ह्याच्या ठिकाणी आरोपीला नेण्यात आलेला आहे आणि तिथून त्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न केला जातोय। त्याच्या आधीच्या अनेक प्रकरणामध्ये आपण पाहिले की अशा पद्धतीच्या ज्या ज्या घटना घडतात त्यावेळेला आरोपीची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर घटनास्थळी नेऊन आरोपीचा तपास करणं हे आवश्यक असतं आणि त्याच पद्धतीनं पोलीस आरोपीची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आरोपीला घटनास्थळी घेऊन जातात। त्यानं नेमकं कुठून प्रवेश मिळवला, कसा तो आतमध्ये शिरला, त्यानंतर त्याचा वावर नेमकं कुठे होता, गुन्हा घडला त्यावेळेला तो कुठल्या ठिकाणी थांबलेला होता, ते सगळं त्याच्याकडून समजून घेतलं जातं आणि त्याच पद्धतीनं पोलीस प्रत्येक गोष्टीची नोंद घेतात। आणि या प्रकरणात सुद्धा आता आपण पाहतो की सैफ अली खान याच्यावरती हल्ला करणारा आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे। एकूण 5 दिवसांची पोलीस कोठडी त्याला देण्यात आलेली आहे। मात्र मधल्या काळामध्ये पोलीस काही महत्वाचे पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत। काल सुद्धा आपण पाहिलं की गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळाहून जे फॉरेन्सिक टीमनं तयार केलेलं होतं रिपोर्ट, त्यामध्ये आरोपीचे एकूण इमारतीच्या परिसरामध्ये म्हणजे अगदी पायरी इमारतीचे जे शिड्या आहेत तिथे असेल, खिडकी असेल, त्याचबरोबर सैफ अली खानच्या अगदी घरातला त्या आरोपी जिथे जे वावरला होता त्या सगळ्या ठिकाणी जे फिंगरप्रिंट जमा केलेले होते त्यामध्ये 19 ठिकाणी आरोपीचे फिंगरप्रिंट जे आहेत ते फॉरेन्सिक टीमला मिळालेले होते। तो सुद्धा एक महत्वाचा पुरावा आरोपी विरोधात आहे। मात्र आता या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय की सीन रिक्रिएशन करण्याचा जो प्रयत्न आहे पोलिसांचा तो या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। दुसरं महत्वाचं, हे सगळं होत असताना त्याचं व्हिडिओ चित्रीकरण पोलिसांची टीम करते आणि त्याचा एक डिजिटल पुरावा सुद्धा येत्या काळामध्ये कोर्टाच्या रेकॉर्डवरती ठेवण्यासाठी महत्वाचा मानला जातो, तो सुद्धा आपल्या जवळ बाळगते। या सगळ्या घटनेचं किंवा आरोपी जिथे जिथे गेलेला होता, जिथे पोलीस त्याला फिरवतायत, सगळ्याचं व्हिडिओ चित्रीकरण सुद्धा केलं जातं आणि त्याच पद्धतीने या प्रकरणात सुद्धा पोलीस रात्रीपासून या सगळ्या प्रकरणाची छाननी करतायत आणि प्रत्येक घटनास्थळी जाऊन स्पॉट पंचनामा त्याचबरोबर सीन रिक्रिएशन करतायत। प्रणिता, नक्कीच। आणि या चौकशीचे अधिक अपडेट कृष्णा तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।